eyes in the sky, gazing far into the night. I raise my hand to the fire, but it's no use, 'cause you can't stop it from shining through. It's true, baby, let the light shine through. If you believe it's true, baby, won't you let the light shine through for you. नमस्कार मित्रांनो, विचार करत असाल मी कसं काय आज ऑफिसवर ना घेतलेला आहे हाफ डे खास भाऊंसाठी. कारण भाऊ म्हणत होता, आपलाच दीपक भाऊ, तुमचा मित्र, माझा भाऊ, तुमचा पण भाऊ म्हणत होता जाऊ कुठेतरी बाहेर. मग घेतली सुट्टी. चला आता सध्या जायचं आम्हाला वाघोलीच्या पण समोर, आणि आम्ही आता सध्या आहे संगमवाडीमध्ये थांबलोय चहा प्यायला. तर दीपक भाऊ 3-4 दिवस झाले दीपक भाऊ खूपच जरा बिझी चालू आहेत. खूप लांब जातात एकटे. आम्हाला तर विसरले, येतो का म्हणून पण विसरून टाकतो. काय बोलावं आता यांना. भेटू पुढं. मित्रांनो, आम्ही थांबलो आता चहा प्यायला संगमवाडी पार्किंग इथला. बघू शकता चहाचं हॉटेल आहे. मी आणि पुन्हा चालू आपली गाडी खाली करायला सणसवाडी. पुन्हाला उतरले ऑफिसवर. पुन्हा म्हणला आज सगळा व्हिडिओ मी काढून मी एडिटिंग करणार. बघूया आपण कसा व्हिडिओ निघतो आणि काय नाही, आणि किती व्हिडिओला आपल्या व्ह्यूज येतात. आज पुन्हा तर माझं चॅलेंज लागेल. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. हे गाईज, आता आमचा चहा वगैरे झाला आहे. खूप पाणी नाही घेतलं आम्ही, कारण की कुणाली बॅगेमध्ये पाणी आणले. आता आम्ही चालू आहे गाडी चालू करून संगमवाडी. चहा वगैरे पिऊन एकदम थाटामध्ये चला आता जायचं. आता नॉनस्टॉप गाडी कुठे थांबवायची नाहीये. ऊन जरा जास्तच आहे. उन्हाळा चालू पण नाही झाला अजून, ऊन जरा जास्तच लागतं. आता डायरेक्ट वाघोली. कुठे जायचं आपल्याला? सणसवाडी वाघोलीच. आपला ब्लॉग आलाय कालचा, तेवढा वॉच करायला सांग ना. काल पण एक ब्लॉग सोडला गेलेला आहे. म्हणजे डेलीच ब्लॉग येत आहेत, म्हणजे पेंटिंगला पण आहेत अजून भरपूर ब्लॉग आहेत. कॉन्टेंट पण भरपूर आहे, तसं काय नाही. पण तुम्ही व्ह्यू करा, बघा, सपोर्ट करा. खूप जायचंय पुढे. तुम्हाला घेऊनच जायचं. असं सपोर्ट राहू द्या. डीकेचा फुल फॉर्म ऍक्च्युली दीपक कुणाल ब्लॉग्स. दीपक भाऊ, तुमचा भाऊ कुणाल ब्लॉग्स. डीके ब्लॉग्स. फुल फॉर्म माहित नव्हता. फुल फॉर्म आम्हाला पण माहित नव्हता. भाऊंनी बनवला, आम्हाला सांगितलं. हा कंटिन्यू ब्लॉग मध्ये. कदाचित हा ब्लॉग जास्त मोठा नाही होणार, बट जेवढं कॅप्चर करता येईल तेवढं करेल आम्ही. काहीतरी एन्जॉय पण करेल. पुढं आहे अजून दिवस पडलेला आहे. आत्ताशी 12 तर वाजले. हा कंटिन्यू. मागचे 15 मिनिटं झाले गाडी तिथंच थांबलोय आम्ही. दीपक भाऊ वैतागलेत. क्लच आणि ॲक्सिलेटर सोडू दाबू 15 मिनिटं झाले तिथंच थांबलोय आम्ही. आत्ता जस्ट कुठे जाऊन सिग्नलच्या तोंडावरती आलोय. तो हे गाईज, तो आम्ही आलोय खराडीच्या सिग्नलला.
लागले सिग्नल, थोडीफार गर्दी आहे इथं, बघू शकता तुम्ही गाडी आणि हे सिग्नल. चाललो आहे हळूहळू. आपल्याला पुढे जाऊन डिझेल पण टाकायचं. गाडीमधलं डिझेल संपले, तर काल गेलो होतो आपण नगरला, शनी शिंगणापूरहून येताना टाकलं होतं एक 3000चं. अजून काय त्यावर डिझेल वगैरे टाकलं नाही. आपल्याला टाकायचे डिझेल. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तुमच्या मोठ्या भावाला आणि लहान भावाला सपोर्ट करा. मित्रांनो, आपण आलो आता वाघोलीमध्ये. वाघोलीचं भाजी मार्केट आणि बस स्टॉप इथे पुढं लागले जाम फुल आपल्याला. इथे या चौकामध्ये 12 महिने 24 तास जाम असतो. तुम्हाला तर माहीत असेल. आपला व्हिडिओ वाघोलीत कोण कोण बघते कमेंट करून सांगा. In the sky, gazing far into the night, I raise my hand to the मित्रांनो, आपण आलो आता पेट्रोल पंपावर. भारत पेट्रोल हे सणसवाडी आहे. 4 किलोमीटर आपल्याला सणसवाडीच्या अलीकडे देवतान घेऊन एक दावत हॉटेल आहे. दावत हॉटेलच्या शेजारी एक येत जाते आतमध्ये. त्या लेनमध्ये जाऊन आपल्याला गाडी खाली करायची. बघू शकता आलो आता डिझेल भरायला. खूप जरा लांबच आलो. गाडीमध्ये डिझेल भरू, पुढं कंटिन्यू करू. तर आम्ही आलो आहे कंपनीमध्ये. आता गाडी लावली इथं साईडला. काकांना दिले पेपर वगैरे, वॉचमॅनना, सिक्युरिटी गार्डला. काका म्हणले पेपर वगैरे कंपनीमध्ये जाणार. सरांनी कॉल केल्यानंतर गाडी यायची आतमध्ये. ती गाडी आम्ही लावली उन्हामध्ये. लागते ऊन गाडीमध्ये, त्यामुळे आले आम्ही हॉटेलमध्ये. चहा पिते, खाते, पेपर्स वगैरे खाते. उन्हाला बसले मम करत. बघू शकता काही हीच कंपनी आहे ती. ते गाडी खाली केली आहे. गाडी खाली करून हा येत आहे गाडी बाहेर घेऊन. आता इथून थेट घरी जायचं आहे. बघू शकता गाईज, ह्या साईडला खूप असं शेतासारखं वातावरण आहे. ऊस वगैरे, ज्वारी वगैरे लावलेली आहे. तर गाडी खाली करून आम्ही सध्या मेन हायवेवरती, नगर हायवेवरती येत आहे. आता इथून सरळ डायरेक्ट घरी जायचं आम्हाला. सकाळपासून काही खाल्लेलं पण नाही आहे. गाडीमध्ये थांबून काहीतरी खाऊन घेऊ, पेट पूजा करून घेऊ, मग तिथून घरी. अजून ब्लॉग संपलेला नाही आहे मित्रांनो. अजून पुढं घरी जाऊन पण तुम्हाला सांगायचं आम्ही घरी आलोय म्हणून. भेटू रस्त्यामध्ये काहीतरी खायला, थांबू आपण. वाघोली खराडी साईडला धूळ असल्यामुळं चेहऱ्याची खूप वाट लागते, कारण इकडे प्रदूषण खूप आहे. बघू शकता चेहरा कसा झालेला. म्हणून दीपक भाऊ पण काळे पडत आहेत. मित्रांनो गाडी वगैरे केली लोड.
चव्हाण काका आणि मुकेशला बसवले, यांना जायचं घरी घेऊन. आता आम्ही पितोय चहा वगैरे. यांच्यासाठी आम्ही स्पीडमध्ये आलो एकदम जोरात. 20 किलोमीटर नॉनस्टॉप, चहा नाही, पाणी नाही, काहीच नाही. आपली गाडी लावली इथं संगमवाडीमध्ये पार्किंग एकला. हा कुणाल यायच्या चहा. आता मित्रांनो बघू शकता खराडीमध्ये थांबलो होतो आम्ही चहा प्यायला. चहा वगैरे पिऊन झाला. आता जायचं डायरेक्ट घरी. भूक लागली, आम्ही काय जेवायला थांबलोच नाही. दीपक भाऊ म्हणले होते डायरेक्ट घरी जाऊनच जेऊ. दीपक भाई जरा येत आहेत. ऊनच खूप लागते राव. दीपक भाऊ आला आहे. आता इथून डायरेक्ट घरी जायचं आहे. जेवायला थांबलोच नाही आम्ही, चहा प्यायलाच थांबलो होतो. गाडीमध्ये एक गाडी लोड केलेली आहे, 2 व्हीलर. आता इथून डायरेक्ट घरी, नॉनस्टॉप घरी. Eyes in the sky, gazing far into the night. I raise my hand. तर गाईज आम्ही आता सध्या वडगाव ब्रिज पाशी आलेलो आहोत. इथून लेफ्ट घेऊन सरळ आपल्याला जायचं नवलेहून डायरेक्ट नरे. ट्रॅफिक होती खूप, थोडासा वेळ लागला पण आलो. गाडी पण तेवढीच फास्ट चालवली आहे दीपकने. आता सध्या वडगाव ब्रिजच्या सिग्नलला आहे आणि मग इथला लेफ्ट घेतला की सरळ नवलेवरनं वडगाव सॉरी नरेगाव. दीपक भाऊ खूप थकलेले आहेत सध्याला. त्यांना पण भूक लागली आहे, मला पण भूक लागली आहे खूप जास्त. तो म्हणाला होता की रस्त्यामध्ये काहीतरी खाऊ आपण, पण काही खाल्लेलं नाही आहे. तो म्हणला की डायरेक्ट घरी जाऊनच काहीतरी खाऊ. मी पण म्हणलं ठीक आहे, जाऊ घरी जाऊनच खाऊ, घरचं जेवण. हां, बाहेरचं तुला जास्तच खाणं होतं, त्याचा पण 2-3 दिवसा बसतं माझं पण. तर विचार केला की घरी जाऊनच आपलं घरचं मस्त शुद्ध जेवण खाऊ, आईच्या हाताचं बनवलेलं. आता हे वडगाव जर क्रॉस केला ना तर तुम्ही इथे 24 तास ट्रॅफिक बघू शकता. इथे समोरच ते ट्रॅफिक असती म्हणजे असतीच, कारण खाली एक रोड जातो आणि एक सातारा हायवे. हां, आणि हा ब्रिज तर तुम्हाला माहितीच आहे. ॲक्सिडेंटल पॉईंट, सर्वात जास्त ॲक्सिडेंट होणारा पॉईंट म्हणजे हा नवले ब्रिज. हा खाली जाणारा रोड कात्रज साईडला जातो आणि वरचा काय झालं, आईचरपट्टी झाली, बोगद्याच्या बाहेर झालं. दीपक म्हणतोय आपला जो कात्रजचा टनल आहे त्याच्या बाहेरच आयचर पलटी झालं. हां बरोबर, न्यूज आली होती, तुम्हाला पण माहिती असेल कदाचित. हां, तर आपण आता नवले ब्रिजच्या वर आलेलो आहोत. तुम्हाला माहितीच असेल हा ब्रिज, हॉन्टेड ब्रिज, हॉरर ब्रिज, जे काय नाव ठेवायचं पब्लिकने ठेवलेलंच आहे, तुम्हाला पण माहितीच असेल. तर आता नवले ब्रिजवरतीच आम्ही पण सांभाळूनच गाडी चालवतो. या ब्रिजवरती आल्यानंतर आमची पण खूप जास्त फाटते. तर भेटू मग आता. Eyes in the sky, gazing far into the night. I raise my hand to the fire, but it's no use, 'cause you can't stop it from shining through. It's true, baby, let the light shine through. If you believe it's true, baby, won't you let the light shine through for you. मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी खूप लांबून